दर्शक हो नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेले 8 दिवस झाले राधानगरी तालुक्यासह राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस चालू आहे. आम्ही तुम्हाला के न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून राधानगरी तालुक्यामध्ये असणाऱ्या धरणांची अपडेट देतच आहोत. तसं बघायला गेलं तर राधानगरी तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. तर आम्ही तुम्हाला आज आमच्या ह्या रिपोर्टच्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही आज काळमवाडी म्हणजे दूधगंगा धरणाची आज तुम्हाला अपडेट देणार आहोत. कारण आम्हाला सातत्यानं राधानगरी धरणाची आम्ही ज्यावेळेला अपडेट देत होतो त्यावेळेला कमेंटमध्ये आम्हाला काळमवाडीची सुद्धा अपडेट द्या अशा स्वरूपाच्या कमेंट आलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला काळमवाडी धरणाची स्थिती काय आहे ते आज आम्ही तुम्हाला या रिपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. काळमवाडी धरण हे 70% भरले असून तसं बघायला गेलं तर हे काळमवाडी धरण हे 28 TMCचं आहे. आज अखेर हे धरण 18 TMC इतकं भरलं असून पाण्याची पातळी ही 600 फुटावर जाऊन पोचलेली आहे आणि ह्याचा पाणीसाठा हा 500 दशलक्ष घनफूट इतका झाला असून या धरणातून अजून कोणत्याही पद्धतीचा असा विसर्ग असं चालू नाही. तरीसुद्धा या काळमवाडी धरणाच्या जे काही प्रशासन असतील यांनी नदीकाठच्या लोकांनाही तसं आव्हान केलेलं आहे की आपण काळजी घ्या. आता तसं बघायला गेलं तर पंचगंगेची पाणी पातळी ही इशारा पातळी ओलांडून आता धोका पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे प्रशासन हे सध्या अलर्ट मोडवर आहे. त्यामुळं वारंवार नागरिकांना आम्ही देखील आव्हान करत आहोत की आपण काळजी घ्या. कारण धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस चालू आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. कारण पुढचे काही दिवस असाच मुसळधार पाऊस राहणार आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.